श्री गुरुचरित्र अध्याय 6 श्री गणेशाय नमः। त्रिमूर्ती अवतार होऊन आपण तीर्थे करावया किंकारण विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले तया स्थान ऐकून नामधारकाचे वचन संतोष झाला सिद्ध। आपण सांगत असे विस्तारण गुरुचरित्र पर्यसा दत्तात्रेय आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण भक्तजना दीक्षा करणे उपदेशित तसे हितार्थ विशेष तीर्थ आपले स्थान गोकर्णी असे शंकर आपण याचे कारण निर्गुण त्रयमूर्ती वसती तय स्थानी गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपम्य एक चित्त करुणी नेम एक शिष्या नामधारका महाबळेश्वर लिंग देखा स्वयंभू शिवासी ऐका आख्यान असे विशेषालंबोदरे प्रतिष्ठिले पुलस्ते ब्राह्मणाची भार्या नामतीयेचे कैकया ईश्वर भक्ती अतिप्रिया शिवपूजा सर्व काळे नित्य करी लिंग पूजन पूजेविन नेघे अन्न ऐसे क्रमिता एक दिन न मिळे लिंग पूजेसी व्रतभंग होईल म्हणून मृत्तिका लिंग करुणी पूजित होती संतोषोनी भक्तिपूर्वक अवधानातीचा पुत्र अतिक्रूर नाम तया दशशीर आला तेथे वेगवत्तर माता दर्शन करावे अन्विता झाला मातेसी पुसे पूजा काय करीसे सांगत असे विस्तारेसी पूजिले लिंग मृत्तिकेचे रावण म्हणे जननीसी माझी माता तू म्हणवेसी मृत्तिकेचे लिंग पूजेसी अभाग्य आपुले म्हणत असे मागुती म्हणती तीयसी पूजिल्या फळे कायसी कैकया सांगे पुत्रासी कैलास पद पाविजे रावण म्हणे मातेसी कैलास आणून तुझ पाशी दिले तरी होय कैसी सहायास कावो करीतेसी ऐसे म्हणत असे रावण माते सवे करी पण आणि त्वय तू मार म्हण कैलासा सहित लंकेसी पूजा करी हो स्वस्थ चित्तेसी मृत्तिकालिंग असे कायसी म्हणून निघाला त्वरितेसी मनोवेगे निशाचर पावला त्वरित शिवपुरासी शुभ्र पर्वतरम्यासी धरोणी हलवी क्रोधेसी विसभा भुजा बळे आंदोळले कैलास भुवन उपटितसे तो रावण दाही दिशा टेकून उचलीन म्हणे उल्हासे शिर लावून पर्वतासी कर टेकून मांडीसी उचलिता झाला प्राणेसी पाताळ सप्त आंदोळले फणाचुक विशेष आपण कूर्म भ्याला कपोन भयचकित देवगण अमरपूर कापत असे कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कापून भयचकित गिरिजा आपण होऊन गेली शिवापाशी पार्वती विनवी शिवासी काय झाले कैलासासी आंदोळत असे भारेसी पडो पाहते निर्धारे ईश्वर म्हणे गिरिजेसी न करी चिंता मानसे रावण भक्त माझा पर्यसी खेळत असे भक्तीने ऐसे वचन ऐकोनी विनवी गिरिजा नमोनी रक्ष रक्षक शूलपाणी समस्त देवगणाते ऐकोनी उमेची विनंती शंकरेचे पिले वामहस्ती 10 शिरे भुजे विसा सहिती दडपलासे गिरीच्या तळी चिंता करी मनी बहुत शिव शिव ऐसे उच्चारित ध्यातसे स्तोत्र करीत शरणागत रक्ष म्हणून त्राही त्राही पिनाक पाणी जगद्रक्षक शिरोमणी शरण आलो तुझे चरणी मरण कैचे भक्तासी शंकर भोळा चक्रवर्ती ऐकोनी त्याची विनंती चेपिले होते वामहस्ती काढले त्वरित कृपेने सुटला तेथुनी लंकेश्वर स्तोत्र करीत असे अपार शिर छेदोनी धरिले करी तंतू लाविले निज अंतरे वेद सहस्त्र एकवचनी वर्णक्रमादी विस्तारोनी सामवेद अति गायनी समस्त रागे गातसे शिर कापून आपुले देखा यंत्र केले कर कमळिका शिरा काढून तंतुका रावणेश्वर गातसे समयासी आलापन करी दश शिर आपण प्रातःकाळी करी गायन अष्टरागे परियसायसे 36 रागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप आहे कैसी चंद्रमौळीची भक्ती ते रावणाचे भक्तीसी प्रसन्न ईश्वर त्वरितेसी निज रूपे अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्त्र त्रिनेत्रेसी 10 भुजा स्वरूपेसी उभा राहुनी संतोषी मागवर म्हणत असे म्हणे रावण शिवासी काय मागू तुझ पाशी लक्ष्मी माझे घरची दासी 8 निधी माझे द्वारी चतुरानन माझा जोशी 33 कोटी देवहर्षी सेवा करिता ती अहर्निशी सूर्यचंद्र वरुण वायू अग्निसारिका सेवा करी वस्त्री धुतसे अति कुसरी यम माझा आज्ञाधारी निरोपा वेगळा न मारी कवणा इंद्रजिता सारखा पुत्र कुंभकर्णा सारिखा भ्रात्र स्थान माझे समुद्रात कामधेनू माझ्या घरी सहस्त्र कोटी आयुष्य मज समान नाही तुझा आलो असे याची काजा कैलास नेल लंकेसी व्रत असे जननीसी नित्य पूजावे आम्हासी मनोरथ पुरवावे भक्तीसी कृपामूर्ती दातारा ईश्वर म्हणे रावणासी जरी चाड असेल पूजेसी काय करीसी कैलासासी आत्मलिंग देईन तुझं जे मनीची वासना पुरेल असे जाणा लिंग असे माझा प्राणा म्हणून दिले रावणासी पूजा करीत वेळतीनी अष्टोत्तर शत जप करोणी रुद्राभिषेक करोणी पूजा करी एक चित्ते वर्षे 3 जरी पूजिसी तुची माझे स्वरूप होसी जे मनी इच्छिसी पावसी त्वरित अवधारी हे लिंग असेल जयापाशी मृत्यू नाही परियसी दर्शन मात्रे 6 दोषी त्वरित जातील अवधारी ठेवू नको भूमीवरी जोवरी पाहिजे तुझी नगरी वर्षे 3 पूजा करी तुची ईश्वर होशील इतुके होता अवसर नारद होत ऋषेश्वर निघोनी गेला वेगे सत्वर अमरपुरी इंद्रभुवन
इंद्रभुवना नारद म्हणे इंद्रासी काय स्वस्थ चित्ते बैसलासी अमरत्व दिदले रावणासी लक्ष्मी गेली आजी तुमची चिरायू झाला लंकेश्वर प्राणलिंगे दिदले कर्पूर गौरव आणि दिदला असे वर तुची ईश्वर होशील वर्षे तीन पूजिली यासी तुची माझे स्वरूप होसी तुझी नगरीच कैलासी मृत्यू नव्हे कधी तुझं ऐसा वर लादोनी रावण गेला संतोषोनी 33 कोटी देव कोठोनी सुट्टी लातात तुम्हासी असे वचन ऐकोनी इंद्र भ्याला कोकोनी नारदासी विनवी कर जोडणी काय करावे म्हणत असे नारद म्हणे इंद्रासी उपाव करावे त्वरितेसी जावे तुम्ही ब्रह्मयापाशी तो यासी उपाय करील इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्मलोकात त्वरित विस्तारुणी वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यावैरी ऋषिकेशी उपाय करील निर्धारे विरंची म्हणे विष्णुसी प्रतिकार करावे गेसी कारणे असे तुम्हासी राम अवतारी परियेसा ऐसे विनवी चतुरानन तव श्री विष्णू म्हणे कोपोन कार्य नासिले म्हणून निघाला जड करी कैलासासी विष्णू आला ईश्वरापासी म्हणे शंकरा काय करीसी प्राणलिंग रावणासी देणे काय कारण तुम्हा ईश्वर म्हणे विष्णुसी तुष्टलो त्याचे भक्तीसी विसर पडेला आम्हासी संतोषोनी तिथले प्राणलिंग आपले शिरच्छेदोनी देखा विणा केला स्वहस्तिका सप्तस्वरे वेदाधिका गायन केले भक्तीने जरी मागता पार्वतीसी देतो सत्यपरियसी भुली पडली भक्तीसी लिंग नेले प्राण माझे विष्णू म्हणे उमाकांता तुम्ही ऐसे वर देता तुम्हासी सायास होता बहुता दैत्योन्मत्त होता ती देवा द्विजादी लोकांसी पीडा करिता ती बहुवसी याची कारणे आपणासी अवतार घेणे घडते देखा कधी दिदले लिंग त्यासी नेले असेल लंकेसी शंकर म्हणे विष्णूसी 5 घटी झाल्या देखा ऐकताची शिववचन केला उपाय नारायण चक्र पाठविले सुदर्शन सूर्य आड व्हावयासी बोलावणी नारद असे सांगत असे ऋषिकेशी तुम्ही जावे त्वरितेसी जातो लंकेसी रावण मार्गी जाऊन त्यासी विलंब करावा परियसी जाऊन द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हण तसे चक्र झाले सूर्य आड सान संध्या रावणाचा आड तुम्ही जाऊन या दृढ विलंब करावा तयासी ऐसे ऐकून या श्री विष्णूच्या बोला नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पावला मार्ग क्रमित लंकानाथ नारदाते पाठवून विष्णू विचारी आपुले मनी गणेश्वरा ते विनवणी पाठव म्हणे विघ्नासी बोलावणी गणेशासी सांगे विष्णू परियसी कैसा रावण तुझसी सदा उपेक्षित बाळकपणे तुवा जावे शिष्य रूपे करुणा भावे सूक्ष्म रूप दाखवावे लिंग घ्यावे विश्वासनी संध्या समय तुझे हाती लिंग देईल विश्वास रीती तुवा ठेवावे क्षिती लिंग राहील तेथेची गेला होता नारद पुढे ब्रह्म ऋषी महात्मे गाडे उभा ठेला रावणा पुढे म्हणे कोठुनी आलासी रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासासी केले उत्कृष्ट तपासी संतोष विले चंद्रमौळी प्रसन्न होऊन आम्हासी लिंग दिले परियसी आणि सांगितले संतोषी लिंग महिमा पार नारद म्हणे लंकानाथा दैव अधिक तुझे आता लिंग लादलासी अमृता जाणो आम्ही अपार नारद म्हणे जाणो आम्ही अत्यंत लिंग महिमा ऐककानी जे पूजितील वर्षे तिनी तेची ईश्वर होतील निर्गुणी वरद मूर्ती तोची होय लिंग असे जय स्थानी तेची कैलास असे जाणी महत्व होते याची गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी असे आणि का पार महिमा सांगे नाही का एक नेमा रावण म्हणे कार्य आम्हा जावे त्वरित लंकेसी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे तयवेळी सूर्यास्तमान आहे जवळ संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्त्रवेद आचरसी संध्याकाळी मार्गक्रमीसी वाटेस होईल तुझं निशी संध्या लोप होईल आम्ही जाऊ संध्या वंदनासी म्हणून नारद विनयसी पुसोनिया रावणासी गेला नदी तीरा नारद रावण चिंती मानसी व्रतभंग होईल आपणासे संध्या करावी त्रिकाळेसी संध्या घडला म्हणत असे ईश्वरे सांगितले आपणासी लिंग न ठेवावे भूमीसी संध्या समय झाला निशी काय करू म्हणत असे तव देखील ब्रह्मचारी अतिसुंदर बाळका परी हिंडत असे नदी तिरी देखील रावणे तयेवेळी हसून या लंकेश्वर लोभे धरिला त्याचा कर सांग बाळा कवणाचा कुमर प्रीती भावे पुसतो मी ब्रह्मचारी म्हणे रावणासी आमुचा पिता काय पुससी जटाधारी भस्मांगेसी रुद्राक्षमाळा असे देखा शंकर म्हणत असी तयासी भिक्षा मागे हरनिशी वृषभारूढ उमा सरसी जननी माझी जगन्माता इतके ऐकोनी लंकानाथ त्या बाळकाते संभोकित लिंग धरी असे म्हणत संध्याकाळी तववरी बाळक विनवी तयासी न धरी लिंग परियसी ब्रह्मचारी आपण अरण्यवासी उपद्रवू नको म्हणत असे तुझे लिंग असे जड आपण बाळक असे वेड न गे लिंग जाऊ दे सोड धर्म घडेल तुम्हासी नाना परी संभोकित लिंग देत लंकानाथ संध्या करण्या आपण त्वरित समुद्र तिरी बैसला ब्रह्मचारी थडीसी उभा विनवी तसे रावणासी जड झाली आपणासी ठेवीन त्वरित भूमीवरी वेळ तीन परियसी बोलाविन तुम्हासी वेळ लागली या परियसी ठेवीन आपण भूमीवरी ऐसा निर्धार करून उभा गणेश लिंग धरुणी समस्त देव विमानी बैसोने पाहत कौतुक अर्घ्य समय रावणासी बोलावी गणेश परियसी जड झाले आपणासी लिंग घे गा म्हणत असे न्यासपूर्वक अर्घ्य देख रावण करीतो अतिविवेक हाती दाखवितो बाळका येतो राही म्हणून आणि एक क्षण पाहोनी
गणेश बोले वेळ दोन्ही जड झाले म्हणून शीघ्र यावे म्हणत तसे न ये रावण ध्यानस्थ गणेश असे विचारित समस्त देव साक्षी करीत लिंग ठेविले भूमीवरी श्री विष्णू ते स्मरोणी लिंग ठेविले स्थापुनी संतोष झाला गगनी पुष्पे वर्षती सुरवर अर्घ्य देऊन लंकेश्वर निघोनी आला सत्वर मग लिंग देखिले भूमीवर मनी विकळ झाला आवेशोनी रावण देखा ठोसे मारी गणनायका हास्य वदने रडे तो देखा भूमीवरी लोळत असे म्हणे माझ्या पिता असे सांगेन आता त्वरित असे का मारिले बाळक असे म्हणून निघाला रडत देखा मग तो रावण काय करी लिंग धरणी दृढ करी उचलून गेला नाना परी भूमी सहित हालत असे कापे धरणी तयावेळी रावण उचली महाबळी नयलिंग शिराफळी महाबळी राहिला नाम पावले याची कारणे महाबळेश्वर लिंग जाणे मृडोनी ओढिता रावणे गोकर्णा कार झाले देखा ऐसे करुणी लंकानाथ गेला मागुती तप करीत ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र समस्त देव तेथे आले इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक समाधे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापनम नाम षष्ठोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।